मंजाडची तंबुळा. मंडळी, आई शपथ सांगतो, बऱ्याच वर्षानंतर अख्ख्या ग्रुप सोबत पोट धरून हसायला लावणारा सिनेमा हा मी काल बघून आलोय. तुंबाडची मंजुळा हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे किंवा काही नाही आहे. या व्हिडिओचं सत्य सांगणार आहे. मराठी इंडस्ट्री आपण पुढे जात नाही म्हणून ओरडत असतो, पण असा एखादा चित्रपट येतो तो बाकीच्या सगळ्यांच्या कानाच्या खाली चपराक काढतोय की काय असं वाटायला लागले. या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल बोलायचं आणि तुमची प्रतिक्रिया ही महत्वाची आहे. तुमची कमेंट ही वाचायला खूप मजा येणार आहे. तुम्ही निवांत कमेंट करतात, काय प्रॉब्लेम नाही. बाकी नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय शब्द वेडे. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जसं पहिल्यांदाच म्हटलो की बऱ्याच वर्षानंतर पर्सनली एक्सपिरियन्स केलेला सिनेमा हा तुंबाडची मंजुळ आहे. मी जोपर्यंत चित्रपटगृहामध्ये गेलो नव्हतो, जोपर्यंत पिक्चर बघायला चालू केलं नव्हतं, मी ट्रेलर बघितला होता, थोडंफार ओके वाटलं होतं. माझं कन्फ्युजन होतं की कुशल बद्रिकेचा एक हॉरर पिक्चर यायला लागलाय, तो आणि हे तुंबाडची मंजुळा हे एकच आहे की काय, असं बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. पण ज्यावेळी चित्रपट सुरू झाला, एक नंबर म्हणजे शब्दात सांगण्यासारखंच नाही आहे. मी लिटरली सांगेन, राजा शिवाजी चित्रपट आला होता, त्याची पण खूप हाईप होती. आपण तोही खूप चांगल्या पद्धतीने बघितलं, त्यालाही खूप अप्रिशिएट केलं. म्हणजे जुने भरपूर चित्रपट असतील, नाळ असेल किंवा असे बरेच चित्रपट होते अप्रिशिएट करण्यासारखे होते. पण मी आवर्जून सांगेन, तुंबाडची मंजुळा चित्रपट जोपर्यंत थिएटरमध्ये आहे तोपर्यंत जाऊन बघा. तुमचे जेवढे मित्र आहेत, जेवढी फॅमिली आहे, एकत्र घेऊन जा. मनापासून हसण्याची जी मजा असते ना, ते तुम्हाला चित्रपट बघताना नक्की कळेल. चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे, ओम भूतकर, जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी, सईद आमनकर अशी दिग्गज लोकांची स्टारकास्ट आहे. म्हणजे लिटरली उषा नाडकर्णी हे नावच काफी आहे की एखाद्या सासूचं कॅरेक्टर किंवा एखाद्या छळणाऱ्या सासूचं कॅरेक्टर, अलका कोबलची सासू नावानं फेमस असलेली उषा नाडकर्णी, तिचं कॅरेक्टर असेल, लिटरली एक नंबर कॅरेक्टर आहे. त्यांना एस्टॅब्लिशमेंट पण खूप चांगल्या पद्धतीने केले. मकरंद अनासपुरेच्या एवढ्या वर्षांनंतर आयकॉनिक कॉमेडी सीन, म्हणजे लिटरली एक सीन तर असे आहेत की आम्ही हसत त्या शीटच्या खाली गेलो होतो. आणि बाय द वे त्या मूवीमध्ये जबरदस्तीचे कट्स अजिबात नाही आहेत. म्हणजे जर एखादा सीन समजून घ्यायला जर थोडासा वेळ लागतो ना, तर तो सीन व्यवस्थित समजण्यासाठी त्यांनी कॅमेरा अँगल पण चेंज केला नाही. म्हणजे लिटरली एकच कॅमेरा अँगल ठेवलाय. तो संपूर्ण मकरंद अनासपुरेचा सीन एक आहे. तुम्ही पिक्चर बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. जेव्हा त्याच्या पायाला लागतं, छप्पीनं कोणतरी मारतं पायावरती आणि तो जे एक्सप्रेस होत असतो, लाजवाब. त्यामुळं सिनेमॅटोग्राफी पण पिक्चरची एक नंबर आहे. गोष्ट अशी आहे की एक छोटंसं गाव असतं, कोकणमधलं गाव दाखवलंय. मी एक्सप्लेन करणार नाही, डोंट वरी, तुम्हाला स्पॉइलर पण देणार नाही. गाव असतं, त्या गावामध्ये लोक असतात, एकमेकांच्या मध्ये खूप प्रेम असतं, ग्रुप्स असतात. त्याच ग्रुपमध्ये एक आपला जितेंद्र जोशी जो आहे, तो तिथला एक म्हणजे हिरो असल्यासारखं तिथला एक माणूस असतो. रवी अण्णा नाव असतं त्याचं. आणि तो रवी अण्णा सगळ्यांची मदत करत असतो. सगळ्यांच्या घरात प्रॉब्लेम मध्ये पडल्यानंतर जाऊन तो मदत करत असतो. आणि अशात अचानक ओम भूतकर हा केशवचं कॅरेक्टर करतोय आणि अचानक त्यांच्या घरामध्ये भूत बनाडीचा प्रकार होतो. आणि तो भूत बनाडीचा प्रकार अशा पद्धतीने होतो की लिटरली तुम्हाला बाकीच्या पिक्चर सारखं लॉजिक शोधायची गरज लागणार नाही. विथ लॉजिक चित्रपट कसा बनवला जातो किंवा विथ लॉजिक हॉरर कॉमेडी कशी बनवली जाते, उत्तम उदाहरण आहे तुंबाडची मंजुळा. मग त्या घराला जेव्हा पछाडतं किंवा त्या घरात पछाडल्याचा प्रकार होतो, मग ते काढण्यासाठी कसं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी लोक येतात, वेगवेगळी लोक रेफरन्सनं कसे आणतात, त्यातल्या त्यात नॉर्मल म्हणजे लोकल पॉलिटिक्स काय असतं, लोकल ग्रुपमध्ये पॉलिटिक्स काय असतं, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करायचा प्रयत्न या चित्रपटाने केला आणि 100% ते भारीच झाले. त्यानंतर भूत काढण्यासाठी जे आपले मकरंद अनासपुरे ते जे रोल केलेत, लिटरली एक नंबर आहे. मकरंद अनासपुरेचा रोल बघताना खरंच वाटतं की अजून द्यायला पाहिजे होतं त्यांना, अजून द्यायला पाहिजे होतं. म्हणजे स्क्रीनवर ते बाहेर जाऊच नाही असं वाटत होतं, एवढा भारी त्यांचा रोल आहे. त्यामुळे मकरंद अनासपुरे येतात गावामध्ये, मग कशा पद्धतीने ते भूत काढतात की काय वेगळंच होतं हे बघण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहामध्ये जा. तुंबाडची मंजुळा चित्रपट बघण्यासाठी. हा चित्रपट एक्सप्लेन करण्यामध्ये मजा नाही आहे, हा चित्रपट एक्सप्रेस करण्यामध्ये मजा आहे, एक्सपिरियन्स करण्यामध्ये मजा आहे. त्यामुळे चित्रपट नक्की तुम्ही थिएटरला जाऊन बघा. ही ऍक्च्युअली एक कन्नड मूवी होती, सू फ्रॉम सो नावाची. या पिक्चरचं अडॅप्टेशन म्हणण्यापेक्षा ह्या पिक्चरचा रिमेक आहे. तुंबाडची मंजुळा हा काय म्हणजे रिमेक आहे ऍक्च्युअली कन्नड चित्रपटचा. कन्नड चित्रपट सेम पिक्चर आहे, त्याच आहे असं अडॅप्टेशन करून आहे असं रिमेक बनवलंय. हे सांगणं का महत्वाचं, एखादा रिमेक देखील एवढ्या भारी पद्धतीने बनवला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आहे चित्रपट. 20 जुलै 2025 हा कन्नडमध्ये सू फ्रॉम सो नावाचा चित्रपट आलाय. त्या पिक्चरचा रिमेक हा चित्रपट आहे. अथर्व रुके
जो की इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे, तुम्ही बऱ्याच ठिकाणी त्याचे रील्स बघितला असाल. याचा एक खास रोल या चित्रपटामध्ये आहे. आणि मला एवढं भारी वाटलं की एका पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र जोशीनं खूप चांगल्या प्रकारे अथर्वला प्रोटेक्ट केलं म्हणजे काय, भरपूर पत्रकार होते, ते भरपूर पत्रकार ट्रोल करण्यासारखं प्रश्न विचारत होते की आता रील स्टार पिक्चर मध्ये यायला लागले आहेत. रील स्टार, जसं सूरज चव्हाणची कॉन्ट्रोवर्सी झाली होती, तुम्हाला माहित असेल, चित्रपट पडला, तर मग तुम्ही देखील रील स्टारला पिक्चर मध्ये घ्यायला लागलाय असं तसं. तेव्हा जितेंद्र जोशीनं खूप चांगल्या पद्धतीने टॅकल केलं अथर्वच्या बद्दल बोललं की असे अनेक चित्रपट मध्ये काम करणारे कलाकार आहेत, दिग्गज कलाकार आहेत, तेही रील्स बनवतातच की. तिथं कोणी विचारत नाही की तुम्ही चित्रपटमध्ये काम करता, तुम्ही निर्माते आहात, तुम्ही दिग्दर्शक आहात, तुम्ही लेखक आहात, तुम्ही आर्टिस्ट आहात, तुम्ही सिंगर आहात, तरी देखील तुम्ही रील्स का बनवताय असं कोणी विचारत नाही. तर मग एखादा चांगला कलाकार रील्स बनवणारा असेल तर त्या कलाकाराला या इंडस्ट्रीमध्ये घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते देखील मला खूप भारी वाटलं. आणि अथर्वचा रोल खरंच भारी आहे. अथर्व त्याचे रील्स बघताना जेवढं तुम्ही हसता ना, त्याच्या दुप्पट तुम्ही पिक्चर मधला अथर्व बघून हसणार आहे. त्यामुळे 100% हा सिनेमा जवळच्या चित्रपटमध्ये जाऊन बघा. तुम्ही जर बघितलाय का आणि तुम्हाला खरंच मनापासून हा चित्रपट आवडला का, किंवा आवडतो का, किंवा चित्रपट सृष्टीमध्ये अजून काय असं झालं पाहिजे की असे अजून पिक्चर बनले पाहिजेत, किंवा कुठल्या कारणांच्यामुळे हे चित्रपट मागे पडतायत, नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. बाकी शब्दवेडे आपलं मराठी चॅनल बघत राहाच. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.